इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास घटक क्रमांक 5 काळाची समज। मुलांनो, आज आपण काळाची समज या घटकाची माहिती शिकणार आहोत। काळ म्हणजे काय मॅडम? काळ म्हणजे एक ठराविक वेळ, जो घडून गेला तो भूतकाळ असतो। जो चालू आहे तो वर्तमान काळ असतो आणि जो येणार आहे तो भविष्य काळ असतो। आपण बोलताना काल मला आजीने एक गोष्ट सांगितली। मॅडम, मी बाहेर जाऊ का? उद्या शाळेला सुट्टी आहे असे आपण बोलतो। आपण बोलताना काल, आज, उद्या या शब्दांचा वापर करतो। यावरून ती घटना कोणत्या काळातली आहे हे आपल्याला समजते। काळ समजण्यासाठी आपण कॅलेंडर, दिनदर्शिका, घड्याळ हे शब्द वापरतो। मॅडम, काळ कसं समजून घ्यायचा? पूर्वी तर कॅलेंडर, घड्याळ नव्हते। छान प्रश्न विचारलास तुषार। चला आता आपण काळाविषयी माहिती समजून घेऊयात। आपल्याला मागचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर काळ समजून घेणे गरजेचे आहे। मॅडम, इतिहास कोणत्या साहित्यातून समजतो? एखाद्या ठिकाणी बांधकामासाठी जमीन खोदताना मूर्ती आणि खापराचे तुकडे सापडतात। या वस्तूवरून त्या कोणत्या काळातील आहेत याचा अभ्यास केला जातो। मॅडम, काळाविषयी आपण कोणते शब्द वापरतो? आपण काळाचे विभाजन सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो। काळ मोजण्यासाठी घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका, कॅलेंडर ही साधने आहेत। या वस्तूवरून त्या वेळेचा व काळाचा अभ्यास केला जातो। 14व्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा वापर होऊ लागला। एका लाकडाच्या चौकटीत काचेची 2 भांडी असत। त्या भांड्यांना वाळू जाण्यासाठी एक छिद्र असायचे। एका तासात ती वाळू खालच्या भांड्यात पडेल अशी रचना असायची। दर तासानंतर ते भांडे उलटे केले जायचे। भारतातही याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असत। काळ मोजण्यासाठी पुरातन काळी भारतात घटिका पात्र या साधनाचा वापर होत असे। एक मोठे तांब्याचे गंगाळेमध्ये पाणी भरले जायचे। त्यात एक छोटे भांडे ठेवत त्याला छिद्र असायचे। एका तासात खालच्या भांड्यातील पाणी छिद्रावाटे वरच्या भांड्यात पाणी भरेल अशी रचना केलेली असायची। दर तासानंतर ते भांडे रिकामे केले जायचे व पुन्हा ठेवले जायचे। यावरून काळाची गणना केली जात असे। आता आपण काळाची गणना करण्यासाठी दिनदर्शिका, घड्याळ या साधनांचा वापर करतो। या घटकात आपण काय शिकलो? मॅडम, मी सांगू? काळ म्हणजे एक विशिष्ट वेळ। काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक आपण वापरतो। काळाचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष असे आपण भाग करतो।
पुरातन काळातील अभ्यास, त्या काळातील मूर्त्या, नाणे, खापराचे तुकडे यावरून केला जातो. वा, छान, व्हेरी गुड. आता या पाठाखालील स्वाध्याय सोडवा.